जिल्हा मध्यवर्ती बँकेसह गोकुळ तसंच साखर कारखान्यांनी कर्मचारी भरतीसह रोस्टर पाळलेलं नाही असा आरोप ब्लॅक पॅन्थर पक्षानं केलाय। मागासवर्गीयांचा नोकरीतील अनुशेष भरल्याशिवाय या संस्थांच्या नोकर भरतीला परवानगी देऊ नये अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षानं केली आहे। मागणीचं निवेदन विभागीय सहकार निबंधकांना देण्यात आलंय। ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं विभागीय सहनिबंधक महेश कदम यांना निवेदन देण्यात आलं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ आणि वारणा दूध संघ तसंच विविध साखर कारखाने, सूत गिरण्या, बाजार समिती, सहकारी बँक आणि अनुदानित शिक्षण संस्थांमधील नोकर भरतीत राखीव प्रवर्गावर अन्याय होतोय। कर्मचाऱ्यांचा आकृती बंध आणि बिंदू नामावलीनुसार रोस्टरची अंमलबजावणी करण्याचा कायदा पाळला जात नाही। जिल्हा बँकेसह विविध सहकारी संस्थांमध्ये नोकर भरती कधी होते याची माहिती सुद्धा मिळत नाही। अध्यक्ष आणि संचालक आपल्या सगळ्या सोयऱ्यांना आणि बगलबच्च्यांना या संस्थांमध्ये नोकरी देतात, त्यातून राखीव जागांचं रोस्टर पाळलं जात नाही। मनमानी नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त महिला, दिव्यांग आणि SC, ST, OBC, VJNT प्रवर्गावर अन्याय होतोय। त्यामुळे आरक्षित जागांचा कोटा भरल्याशिवाय जिल्हा बँक आणि गोकुळसह साखर कारखान्यांच्या नोकर भरतीला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। तातडीनं सकारात्मक निर्णय झाला नाही तर KDCC बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी निदर्शनं करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, विकास चोपडे, प्रियांका माने, आनंद सातपुते उपस्थित होते।